विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत उद्धव ठाकरेंच्या भेटीगाठी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेंची घेतली भेट, तर शरद पवारांसोबतही अर्धा तास चर्चा। विधानसभेत या सगळ्याचा मीच सिनियर, मी 90च्या बॅचचा, शिंदे फडणवीस मागचे, मात्र सर्व पुढे निघून गेले। मुख्यमंत्रीपद गेल्याची अजितदादांकडून खंत व्यक्त। काही लोक सत्तेसाठी पावसात भिजतात, आपण जातीसाठी पावसात भिजू, जरांगेंचा शरद पवारांवर निशाणा। नांदेडमध्ये मराठा समाजाकडून राज ठाकरेंचा निषेध, राज ठाकरेंच्या गेस्ट हाऊस बाहेर मराठा समाजाचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी। फडणवीस पोलिसांच्या बाजूने बोलले, आंदोलकांच्या नाही। स्वतःला 96 कोळी मराठा समजत असाल तर जनतेच्या बाजूने बोला, अन्यायी फडणवीसांच्या बाजूने बोलणं बंद करा, जरांगेंचा राणेंवर हल्लाबोल। शासकीय योजनांच्या प्रचारासाठी 50,000 तरुणांची योजनादूत म्हणून निवड होणार, मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाची सरकारकडून घोषणा, प्रति 10,000 रुपये मासिक तत्वावर नेमणूक केली जाणार। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, राज्य सरकार 17 ऑगस्टला भव्य दिव्य कार्यक्रम करणार। मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा अचानक फिट येऊन मृत्यू, डॉक्टर नसल्यानं वेळेत उपचार मिळाले नसल्याचा आरोप, नातेवाईकांसह स्थानिकांची रुग्णालयात मोठी गर्दी, 2 डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई। मुंबई महानगरतर्फे 2030 सदनिकांच्या विक्रीकरता सोडत जाहीर, ऑनलाईन नोंदणीसाठी 9 ऑगस्टपासून सुरुवात होणार। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाटचं पदकाचं स्वप्न भंगलं, 50 किलो वजनी गटात 100 ग्रॅम वजन वाढल्याने फायनलसाठी अपात्र, विनेशच्या अपात्रतेमागे षडयंत्र असल्याचा नातेवाईकांचा आरोप। बांगलादेशात उद्या अंतरिम सरकार स्थापन होणार, मोहम्मद युनिस यांचा उद्या रात्री 8 वाजता शपथविधी, सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेणार लष्कर प्रमुख वकर उज जमानांची माहिती।